मंत्री धनंजय मुंडे यांच्या आईबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे। आक्षेपार्ह टिप्पणीबाबतची माहिती अजय मुंडे यांनी सायबर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात युट्यूब धारकावर गुन्हा दाखल केला आहे। सुरेश धस यांची राजकीय सेटलमेंट झाल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय। धसांनी मुंडेंच्या भेटीचं लपवून का ठेवलं असं सवाल करत त्यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय। बीड जिल्ह्यात 1 मार्च पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी केलेत। मराठा ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील सन्मित्र महिला नागरिक सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला। विधानसभा निवडणूक आणि मंत्रिमंडळात स्थान नाकारल्यानंतर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात प्रथमच एका मंचावर आले होते। खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा ऐरोलीमध्ये संपन्न झाला। महायुतीमधनं आणि जर एकला चलोरेची भूमिका घेतली तर जात असेल तर त्यासाठी देखील आम्ही तयार आहोत असं म्हस्केंनी म्हटलं। जुन्नरमध्ये अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला छापलंय। न्यायालय इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते। एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे। सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका असं म्हणत 2 तासांसाठी आमच्या हातात ईडी सीबीआय द्या म्हणजे अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात सामील होतील असं वक्तव्य राऊतांनी केलंय। त्रेचाळीस वर्षात कुठल्याही पक्षानं क्षमतेप्रमाणे कामाची संधी दिली नाही असं म्हणत आमदार भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली आहे। तर 43 वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही स्टंटबाजी न करता जे मिळालं त्यामध्ये समाधान मानलं असं जाधवांनी म्हटलंय। मुंबईतील चिराग नगर इथं वसाहतीमध्ये जाऊन किरीट सोमय्या यांनी मशिदीची पाहणी केली। यावेळी मोठ्या प्रमाणात मशिदीचे भोंगे आजूबाजूच्या इमारतीवर लावण्यात आलेत। हे किरीट सोमय्या यांनी निदर्शनास आणून दिलं, त्यामुळे लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली। कोल्हापुरातील कसबा बावडा इथं भाजपचा मेळावा पार पडला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या मेळाव्याला चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या अपमानकारक वक्तव्याविरोधात ठाणे शहर शेतकरी कामगार पक्षानं निषेध आंदोलन केलं। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणा देत शेकापनं कोकाटेंचं पोस्टर फाडत जोडे देखील मारले। यवतमाळच्या पुसदमध्ये मंत्री इंद्रनील नाईकांनी पोलिसांना सज्जड दम दिला। सेवालाल जयंती शोभायात्रेत एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता। दरम्यान ज्या वाहनानं दुचाकीला धडक दिली त्या चालकाला सोडायचं नाही, हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला। मुंबईकरांच्या आरोग्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। मुंबईत डॉक्टर आपल्या दारी योजना राबवणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदेंनी केली। या योजनेच्या अंतर्गत डॉक्टर मुंबईकरांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहेत। सरकार आपल्या दारी या योजनेनंतर आता डॉक्टर आपल्या दारी ही योजना राबवली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे। 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातल्या महिलांना योजनेमधून वगळलं जाणार असल्याची माहिती आहे। तर दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे। नाशिक महापालिकेचं 3053 कोटींचं बजेट सादर झालं। नाशिककरांच्या मालमत्ता करात 2% वाढ झाली आहे। 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करामध्ये वाढीचा निर्णय घेतलाय। आगामी कुंभमेळ्यासाठी 425 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। सोलापुरात शौचालय हटाव मोहिमेसाठी महिलांनी महाआरती केली आहे। सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक शौचालय आहे, त्यामुळे हे शौचालय कायमस्वरूपी हटवण्याच्या मागणीसाठी महिलांनी मंदिरात महाआरती केली।
नांदेडमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध केलाय। याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी कोकाटेंनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। न्यू इंडिया बँक गैरव्यवहाराप्रकरणी हितेश मेहताला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर धर्मेश पौन यालाही 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। 58 वर्षीय पौन याच्यावर 70 कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे, तर 122 कोटींच्या गैरव्यवहाराचा हितेश मेहतावर आरोप आहे। जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सची 1,69,00,000ची मालमत्ता ईडीनं जप्त केली। शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना हा मोठा धक्का मानला जातो। स्टेट बँक ऑफ इंडियाकडनं घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे। अकोल्यात बियर बारवर काही तरुणांनी दगडफेक केली आहे। यामध्ये एक ग्राहक गंभीर जखमी झाला। दारूच्या बिलावरनं तरुण आणि बार मालकात वाद झाला। वादात तरुणांनी दगडफेक केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे वडिलांना तुरुंगात जावं लागलंय। मध्य प्रदेशच्या शिवपुरी मधला हा प्रकार आहे। मुलानं वडिलांच्या मोबाईलवरनं एक व्हिडिओ बनवून पोस्ट केली होती। यामध्ये अश्लील भाषेसह धमकी देण्यात आली। लेखी तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। शिर्डी परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद करण्यात आलं। पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली। यामध्ये एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस असा एकूण 70,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। पुणे नाशिक महामार्गावरनं प्रवास करणं दिवसेंदिवस अवघड बनत चाललंय। खेड ते सिन्नर या भागात एका लेनचं काम सुरू आहे, त्यामुळे सातत्यानं इथं वाहतुकीचा खोळंबा होतोय। यामुळे वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कुठलीच दक्षता न घेतल्याचं दिसून येत आहे। नाशिकच्या लासलगावसह 16 गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं। त्यासाठी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। वाशिमच्या पोहरादेवी इथल्या बंजारा विरासत संग्रहालयाच्या लोकार्पणानंतरही बंदच आहे। 5 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं होतं। लोकार्पणाला 5 महिने उलटूनही संग्रहालय अद्याप सुरू न झाल्यामुळे भाविकांचा हिरोमोड होतोय। पुण्यातील केंदूर पाबळ या परिसरातील 12 गावांचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। त्यामुळे या पाण्याचा प्रश्न लवकर सोडवण्याचं आश्वासन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलं। लातूरमध्ये कारचा भीषण अपघात झालाय। लातूर मुरुड या बायपास महामार्गावरील एका हॉटेलमध्ये कार घुसल्याने हा अपघात झाला। त्यामध्ये एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी झालेत। जखमींना मुरुडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। जखमी चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये आले होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली। पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली आहे। भामा आसखेडमध्ये लाकडी बॉक्सच्या गोदामाला आग लागली। यामध्ये लाकडी बॉक्स जळून खाक झाले। जालन्यातील हनुमंत खेडा इथं शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागून अंदाजे 40 एकर ऊस जळून खाक झाला। या आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नागपूरच्या कळमेश्वरमध्ये एका दारू गोळ्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झालाय। यामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। एशियन फायरवर्क या कंपनीच्या बॉल युनिटमध्ये हा स्फोट झाला। कंपनीमध्ये फटाक्याची वात तयार करण्याचं काम करण्यात येतं। स्फोटाच्या वेळेला कंपनीमध्ये 31 कामगार काम करत होते, तर बॉल युनिटमध्ये 4 कामगार काम करत होते, त्यापैकी 2 मृत्यू झालाय। उजनी धरणामधून उद्या भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढ्याच्या नागरिकांना पाण्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती धरण व्यवस्थापन विभागानं दिली आहे। पुण्यात शिरूर तालुक्यात मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेचा थरार रंगलेला आहे। 3 दिवस रंगलेल्या या कुस्त्यांच्या दंगलीत दिग्गज पैलवानांनी सहभाग घेतला। या कुस्ती स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुष अशा 2 प्रकारामध्ये हे सामने रंगले।
सोलापुरातील बोरामणीमध्ये गवताळ सफारीचं लोकार्पण करण्यात आलं. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते सफारीचं लोकार्पण झालं. या सफारीमुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे, तर पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात रमण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उद्योजकांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सण उत्सवात मंडळांकडून जबरदस्तीनं वर्गणी मागणं, चोरी, सुरक्षा अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. जिल्ह्यामधील 100 उद्योजकांनी बैठकीत सहभाग घेतलाय. निफाडच्या ओझरमध्ये संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती प्रतिमा सदृश्य शिमला मिरची पाहायला मिळालेली आहे. पोलीस कर्मचारी गीता शिंदे यांनी बाजारातनं भाजीपाला खरेदी केला. त्यानंतर एका शिमला मिरचीचा आकार हा गणपतीच्या सोंडेप्रमाणे जाणवला. त्यानंतर परिसरात या शिमला मिरचीची चांगली चर्चा सुरू झाली आहे.